तुमच्या भावाच्या पायाला आज उन्हामुळे एवढे चटके भाजले ना की ते डायरेक्ट विजवायसाठी आम्ही प्रवरा नदीमध्ये अचानक बाहेर कुड्या मारल्या आणि फुल मोठा कुटाणं होऊन गेला. तर त्याचं झालं असं, आज होता गुरुवार म्हणून आपल्याला जायचं होतं देवगडच्या दिशेने आणि एवढ्यात ऊन पण खूप वाढलेलं आहे म्हणून आपण डायरेक्ट आतंकवादी होऊन निघालो होतो. आतंकवादी की प्रेम कहानी नहीं होती. आणि डोक्यामध्ये फक्त चालू होतं रस प्यायला ये म्हणलं माय. मग खरंच माहिती रस प्यायला घेतला आणि तुम्हाला प्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या पैशाने पिऊन घ्या. मग अचानक भयानक आपण येऊन प्रकट झालो नेवाशामध्ये आणि डायरेक्ट आहे ना 120च्या स्पीडने देवगडच्या दिशेने गाडी टाकली आणि डायरेक्ट मेन गेटपाशी येऊन प्रकट झालो. आणि इथं आल्यावर असं वाटतं की ना डायरेक्ट अयोध्येपेक्षा भारी मंदिर आहे. मग तिथं गेल्यावर आपल्याला मित्र भेटला. मग तो पण लय लाजत होता, त्याला अचानक भयानक घेतला कॅमेऱ्यामध्ये आणि येऊन प्रकट झालो आपण दर्शनाचे. तिथं इतकी गर्दी होती ना आज का विषयच नाही. मग पटकन दिवशी तुम्ही पण दर्शन करून घ्या आमच्या आधी. आणि मग आम्ही उन्हात आणत आहे ना मस्तपैकी दर्शनासाठी उभं राहिलो. मग अचानक भयानक म्हणलं चला आता दर्शन करून घेऊ. आणि मग अचानक भयानक 120च्या स्पीडने डायरेक्ट गेलो आम्ही दर्शन करायला. आणि तुम्हालाच माहिती आहे आपण कुठं बी देवाचं दर्शन करायला गेलो ना तिथं आपल्याला प्रसाद नक्कीच भेटतो. आणि मग डायरेक्ट पळत पळत आम्ही सुटलो प्रवरा नदीच्या दिशेने. आमचे एवढे पाय भाजले होते ना का डायरेक्ट आम्ही नदीमध्ये उड्या मारल्या आणि मग मस्तपैकी पाय धुवून घेतले. आणि आम्हाला पाहून आहे ना या कुत्र्यांना बी सुचलं आणि त्यांनी डायरेक्ट ना उड्याच मारून घेतल्या. मग डायरेक्ट पळत पळत आलो सावलीला. म्हणलं चला आता इथं बसून मस्तपैकी व्हिडिओ वगैरे एडिट करू. आणि हा व्हिडिओ आहे ना आपण तिथंच बसून एडिट केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला उन्हात आणायचे एवढे भारी भारी व्लॉग बघायचे असेल तर मुकुल चावडेल फॉलो करून टाका. संपला विषय.